मराठवाड्यामध्ये जशी पाहिजे तशी रेल्वेची व्यवस्था नाही आहे, पण त्यावर मी मंत्री असताना खासदार असताना भरपूर काम केलं आहे आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी नक्कीच यश मिळेल. मी 2-3 गोष्टी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की या भागामध्ये रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि साधारण 1300 कोटीचं बजेट त्यासाठी मिळवलं आणि मनमाड टू नांदेड सध्या पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. आत्ता सध्या एकच ट्रॅक आहे, डबलीकरण व्हावं म्हणजे दुसरी ट्रॅक असावी त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्याचं मनमाड टू छत्रपती संभाजीनगर हे टेंडर निघालं आहे, सध्या काम आहे. त्याहीपेक्षा संभाजीनगर शहर उत्तरेकडे जास्त वाढलेलं आहे आणि सध्या रेल्वे जायला फक्त उत्तरेकडूनच एंट्री आहे, पण साऊथ साईडला अर्थात कांचनवाडी असेल, नक्षत्रवाडी असेल, पैठण असेल या भागातून लोकांना इकडे येता यावं बीड बायपासच्या तिकडून, म्हणून त्या बाजूला सुद्धा आम्ही स्टेशन बांधलेलं आहे म्हणजे दोन्हीकडून लोकांना मध्ये जाता येईल लोकांना. तर ह्या सगळ्या गोष्टी रेल्वे स्टेशन केलेले आहे. त्याहीपेक्षा कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून छत्रपती संभाजीनगर टू पुणे याची मागणी मी केली. त्यावेळेस सर्वे झालेला आहे, त्याचं DPR तयार झालेलं आहे आणि लवकरच तो DPR मंजूर होईल. साधारण इथून म्हणजे रेल्वे स्टेशनपासून दौलताबाद केल्यानंतर दौलताबादहून आंबेलोवळे पहिलं गाव येतं, नंतर गंगापूर येईल, असे 13 स्टेशन करून नगर आणि नगर ते पुणे. याहीपेक्षा आपण जर पाहिलं तर रेल्वेमध्ये रेल्वेचा कारभार व्यवस्थित व्हावा म्हणून वेगवेगळे झोन्स असतात. ह्या झोन्समध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. आपला एरिया निजाम राज्यामध्ये होता म्हणून कंट्रोल नांदेडहून केलं जातं. आज रेल्वेचे अधिकारी नांदेडला बसतात, पण एकंदरीत जर पाहिलं तर मुंबई, पुणे, लातूर आता इकडे आहे आणि ह्याचबरोबर भुसावळ इकडे आहे, म्हणजे असा मध्येच भाग गेलेला आहे संभाजीनगर. म्हणून मी दुसरी मागणी केलेली आहे, संभाजीनगरला या नवीन रेल्वे लाईन झाल्यानंतर काम वाढेल आणि संभाजीनगरला वेगळं झोन करा. संभाजीनगरचा वेगळा झोन करून हा संभाजीनगरचा झोन हा सेंट्रल रेल्वेमध्ये टाका, साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये नको आहे. भारत देश 11व्या नंबरवरून आता 4थ्या नंबरला आला आहे, लवकरच 3ऱ्या नंबरला आर्थिकदृष्ट्या येईल. 2014 साली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी शपथ घेतली त्यावेळेस देशाचं बजेट 16 लाख कोटी होतं. आत्ता देशाचं बजेट जवळजवळ 50 लाख कोटी आहे. हे 50 लाख कोटी कसे हे करायचे हे ऑलरेडी त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे मंत्रालय आहे, तिथं मोठे अधिकारी बसलेले असतात आणि अर्थात ते आणि मिनिस्ट्री हे दोन्ही मिळून हे काम करत असतात. हा खूप मोठा विषय आहे. बजेट बनवण्याच्या अगोदर वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची बैठक होते. समजा ॲग्रिकल्चर सेक्टरचं बजेट कसं असावं, तर देशातले 100 ॲग्रिकल्चर जे आहेत सायंटिस्ट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा होते. समजा उद्योग क्षेत्राचं बजेट कसं असावं, हेल्थ सेक्टरचं बजेट कसं असावं, तर ह्या सगळ्या तज्ज्ञ लोकांची बैठक डिपार्टमेंट घेत असतं, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत अर्थ राज्यमंत्री असलेले भागवतजी कराड. खरं तर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठवाड्यासाठी खूप चांगलं काम केलंय. वैधानिक विकास महामंडळावर असताना त्यांचं जे योगदान आहे ते मराठवाडा विसरूच शकत नाही. आता सध्या रेल्वे प्रश्न तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघतायत, रेल्वेवर आपण रोज आवाज उठवतोय. याच रेल्वेसाठी छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगावच्या रेल्वेसाठी ते आग्रही आहेत आणि त्यांनी मोठ्या पद्धतीने आवाजही उठवलाय. ते पण सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांचं जे योगदान आहे मराठवाड्याविषयी किंवा एक सामान्य शेतकऱ्याचा पुत्र ते डॉक्टर ते राजकारण, हा सगळा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर तुमचं स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये. सर्वात पहिला प्रश्न हा आहे की शेतकरी पुत्र ते डॉक्टर हा प्रवास कसा होता, कारण अनेकांना माहिती नाही त्याबद्दल. मी माझं प्रायमरी एज्युकेशन माझं मूळ गाव चिखली तालुका अहमदपूर, साधारण त्या काळामध्ये 700-800 लोकवस्तीचं गाव होतं. तर त्या गावामध्ये मी माझं 7वीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तिथून 7 ते 8 किलोमीटर अंधुरी नावाचं गाव आहे. त्या अंधुरीला रोज आम्ही सकाळी 7 वाजता निघत होतो, 8ला तिथं पोहोचत होतो, 8-8:30ला, आणि दररोज असं 3 वर्ष म्हणजे 10th स्टँडर्डपर्यंत शिक्षण तिथं घेतलं. आमच्या काळात PUC होती, 11वी-12वी नव्हती. PUC आणि BSc फर्स्ट इयर हे शिक्षण मी नवीन महाविद्यालय महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी घेतलं. आणि त्यावेळेस
अहमदपूरच्या कॉलेजवरून 1972 साली मला मेडिकलला ॲडमिशन आपल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला मिळालं आणि मी त्या कॉलेजचा पहिला विद्यार्थी. MBBSचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी इंटर्नशिप पूर्ण केली. इंटर्नशिप केल्यानंतर मी MS केलं. मास्टर ऑफ सर्जरी ही डिग्रीसुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथून घेतली. आणि MS झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पुढे नोकरी करावी का प्रॅक्टिस करावी असा माझा प्रश्न होता. पण त्यावेळेस माझे सासरे डॉक्टर YS खेडकर साहेब हे होते, एक निष्णात मोठे डॉक्टर होते. आणि त्यांनी सांगितलं, आज या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये साधारण 22 सर्जन्स आहेत, जनरल सर्जन्स, पण आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. म्हणून मी मुंबईला गेलो आणि मुंबईमधून MCH अर्थात बालरोग सर्जन ही डिग्री मी घेतली. मराठवाड्यातून सुपर स्पेशलिस्ट डिग्री घेणारा वैद्यकीय क्षेत्रातला मी पहिला डॉक्टर. प्रॅक्टिस इथं सुरू केली. साधारण 1984-85ला मी प्रॅक्टिस सुरू केली आणि मी माझं स्वतःचं हॉस्पिटल 1990मध्ये बांधलं नूतन कॉलनीमध्ये. आणि नूतन कॉलनीमध्ये एक मराठवाड्यातला निष्णात पिडियाट्रिक सर्जन म्हणून मी होतो. रोज 4 ते 5 ऑपरेशन करत होतो. मराठवाड्यात कुणीही पिडियाट्रिक सर्जन नव्हता. इव्हन मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर असेल, मेडिकल कॉलेज अंबेजोगाई असेल, त्या ठिकाणून मला पेशंट येत होते. आणि लहान मूल, नवजात बालक ज्यांना कंजेनेटल अनोमलीज आहेत, ज्यांना 24 तासाच्या आत ऑपरेशन केलं पाहिजे, तर ह्या सर्व सर्जरी माझ्याकडं होत होत्या. असा हा माझा वैद्यकीय प्रवास आहे. पण हे होत असताना मी एका शेतकरी कुटुंबामधला, ग्रामीण भागातला, घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यावेळेस मी विद्यार्थी असतानाच डॉक्टर खेडकर साहेबांना भेटलो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की मला संत तुकाराम हॉस्टेलमध्ये प्रवेश द्यावा. संत तुकाराम हॉस्टेल म्हणजे गोरगरिबांसाठी जे हॉस्टेल असतात आणि त्यांच्या प्रयत्नामुळे मला संत तुकाराम हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला. आणि इथं मी MBBS करत असताना पदमपुऱ्यामध्ये जे संत तुकाराम हॉस्टेल आहे त्या ठिकाणी मी राहत होतो. खरं तर तुमच्या शल्यचिकित्साबद्दल किंवा तुमचे जे डॉक्टर आहे, तुम्ही राजकारणातही अनेकदा प्रवास करताना एरोप्लेनमध्येही तुमचा डॉक्टर जागृत झालेला आहे. अनेकदा तुम्ही अशा वेळी स्थितीमध्ये जिथं डॉक्टर अवेलेबल नाही तिथं पेशंटला किंवा एरोप्लेनमध्ये तुम्ही सेवा दिली आहे. राजकारणात असताना ही सेवा कोणी विसरू शकत नाही. तर हे राजकारणात येण्याचा जो प्रवास आहे तो कसा होता? कारण की तुम्ही एवढं निष्पात. मला आठवत आहे, मी मराठवाड्यातील एक नामांकित पहिला पिडियाट्रिक सर्जन होतो. हे करत असताना गोरगरिबांची आणखी जास्त प्रमाणात सेवा घडावी म्हणून मी अमेरिकेहून शरदकुमार दीक्षित, लॉयन शरदकुमार दीक्षित संभाजीनगरला येत असत. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर हे 7 दिवस ते मेडिकल कॅम्प घेऊन लहान मुलाचं ऑपरेशन करत असेल. तर त्यावेळेस मला वाटलं की एक डॉक्टर जो अमेरिकेत असतो तो येतो आणि गरिबांची सेवा करतो, आपण तर इथं आहोत, आपण का करू नये. म्हणून मी लायन्स क्लब जॉईन केलो आणि बरोबरीनं त्यांचा एक टेबल चालायचा, माझा एक टेबल चालायचा. गोरगरिबांची विशेषतः लहान बालकांची सर्जरी मी करत होतो. त्यांच्याबरोबर मला आठवतं आहे 1 महिना नांदेड असेल, जालना असेल, वाशिम असेल, नाशिक असेल या ठिकाणी मी जात होतो आणि सेवा करत होतो. तर हे सेवा करत असताना एक गरिबीची जाण मला होती. लहान मुलाच्या प्रती मला प्रेम होतं. म्हणून यांचं चांगलं व्हावं ही माझी मनधारणा होती. म्हणून मी हे काम करत होतो. आणि हे करत असताना 1995मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेस मला वाटलं की आपण आता सामाजिक काम तर करतोयच, पण आणखी दुसरी समाजसेवा करू शकतो का. म्हणून 1995ला मी अपक्ष निवडणुकीला उभा राहिलो. अपक्ष निवडून आलो. त्यावेळेस माझा वॉर्ड कोटला कॉलनी हा वॉर्ड होता, त्यामधून मी निवडून आलो. आणि राजकारण आणि वैद्यकीय सेवा हे दोन्हीही माझं त्यावेळेस चालू होतं. 1995 ते 1999 म्हणजे 5 वर्ष मी दोन्ही करत होतो. राजकारणात आल्यानंतर तुम्ही नगरसेवक होतात, महापौर पदसुद्धा तुम्ही स्वीकारलं आहे. तर हा जो प्रवास होता याबद्दल काय सांगाल आणि कोणी कोणी मदत केली? कारण की त्या काळातही राजकारणात एवढं सक्षम होणं तो वेगळा विषय असतो.
मी 1995ला निवडून आल्यानंतर मी त्यावेळेस भाजप शिवसेने युतीच्या विरोधात मी इलेक्शन लढलो स्टँडिंग कमिटीचं. मला 2 मतं कमी पडत होती म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जर मला 2 भाजपची मतं दिली तर मी इकडं सभापती होऊ शकतो. पण मुंडे साहेबांनी सांगितलं मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, भाजपचा नेता आहे, मी हे काम तुम्हाला मदत करू शकणार नाही आहे, पण तुम्ही भाजप जॉईन व्हा, भाजप जॉईन झाल्यास मी तुम्हाला मदत करू शकतो. म्हणून मी भाजप जॉईन केलं आणि भाजप जॉईन केल्यानंतर मला दुसऱ्याच वर्षी मला उपमहापौर केलं. या शहराचा उपमहापौर मी 1997ला झालो आणि त्यांचा वरदहस्त मला नेहमीच राहिला. मला सातत्याने त्यांनी मदत केली. विशेष म्हणजे 1999ला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती झाली नाही. पण युती निवडणूक झाल्या झाले की मला महापौरचा कॅन्डिडेट डिक्लेअर केलं. 1999ला महापौर झालो. नंतर मला इथं विधानसभा किंवा लोकसभा लढायला संधी नव्हती म्हणून नंतर परत मी महानगरपालिका 2004 साली लढली, परत निवडून आलो. परत मी दुसऱ्यांदा 2006-07 यावेळेस महापौर झालो. शहराचा संभाजीनगर शहराचा 2 वेळेस महापौर होणारा मी एकमेव सध्या तरी आहे. फ्युचर मला सांगता येणार नाही. असं मी महानगरपालिकेमध्ये साधारण 95 ते 2008पर्यंत काम केलेलं आहे. 15 वर्ष नगरसेवक आणि वेगवेगळ्या पोस्टवरती काम केलेलं आहे. 2009ला मी विधानसभा लढलो पण काही मतांनी तत्कालीन मंत्री माननीय राजनजी तरडा यांच्या विरोधात लढलो होतो. काही मताने माझा पराभव झाला होता. त्या काळातली महानगरपालिका आणि आताची जी महानगरपालिका आहे यातला जो बदल आहे तो कसा अनुभवायला भेटतो? कारण तुमच्या कार्यकाळात काय काय बदल तुम्ही केला आहे? त्या काळातली महापालिका आणि आत्ताची महापालिका दोन्हीमध्ये खूपच फरक आहे. मला आठवत आहे महापालिकेचं बजेट पहिल्या वेळेस ज्यावेळेस मी महापौर झालो त्यावेळेस हार्डली 300-400 कोटी होतं. पण आत्ता महापालिकेचं बजेट 3000 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. म्हणजे 100 टाईम्स इन्कम वाढलेलं आहे. त्याहीपेक्षा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे शहर लहान होतं, हो, लोकसंख्या कमी होती म्हणून आम्ही प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही जात होतो, भेटत होतो. पण आता महापालिका मोठी झालेली आहे, प्रॉब्लेम्स जास्त आहेत, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आता सरकारकडं सुद्धा पैसा आहे. अर्थात केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं शासन आहे, NDAचं शासन आहे. आता पण इथं पण महायुतीची महापालिका आहे म्हणून आता केंद्रातून मदत मिळते, राज्यातून मदत मिळते म्हणून आताच्या सोयी जास्त आहेत. खरं तर आत्ता अनेकदा तुम्ही इलेक्शनसुद्धा लढवले आहेत. विधान परिषदेच्या म्हणजे पूर्व मतदारसंघातही तुमचा निवडणुकीत तुम्ही अनुभव घेतलेला आहे. ती निवडणूक कशी होती? कारण की ती टफ कॉम्पिटिशन होती तेव्हा तुम्ही अनुभव म्हणजे उमेदवारसुद्धा होतात आणि त्या काळातले जे ड्रॉबॅक्स आहेत त्यानंतर मग राज्यमंत्री प्रवास हा कसा होता? खरं तर मला 2012 साली भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की संभाजीनगर पूर्वची तयारी करा. पण मी त्यावेळेस त्यांना म्हणालो की संभाजीनगर पूर्वमधून निवडून येणं शक्य नाही आहे. कारण या संभाजीनगर पूर्वची रचना अशी होती, साधारण 3.5 लाख 3,40,000 मतं होती. त्यामध्ये जवळजवळ 1,30,000 मतं ही मुस्लिम समाजाची होती आणि दलित समाजाची 30,000 ते 40,000 मतं होती. म्हणजे 50% मतं ही होती. हे असताना अशातून निवडून परत येणं शक्य नाही म्हणून मी त्यावेळेस त्यांना मागणी केली की मला फुलंब्री विधानसभा मिळू शकते का? त्यांनी सांगितलं मी फुलंब्रीत लढा. म्हणून मी फुलंब्रीत काम करायला लागलो. पण दुर्दैवानं गोपीनाथजी मुंडे साहेबांचा दुर्दैवी निधन झालं, ॲक्सिडेंटमध्ये ते वारले. त्यानंतर मला फुलंब्री विधानसभेचं तिकीट मिळालं नाही. पण आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी मला 2016 साली मराठवाडा डेव्हलपमेंट बोर्डचं चेअरमन केलं आणि त्याचबरोबर मला केंद्रामध्ये रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन REC जिचं बजेट जवळजवळ 1 लाख कोटी आहे त्यामध्ये मला डिरेक्टर केलं, इंडिपेंडंट डिरेक्टर. अशा दोन्ही जबाबदारी माझ्याकडे दिल्या आणि साधारण ही जबाबदारी पूर्ण करत असतानाच एक दिवशी सडन मला राज्यांचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा यांचा फोन येतो आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवसामध्ये तुम्हाला राज्यसभेचा फॉर्म भरायचा आहे.
आणि मी राज्यसभेवरती या पक्षाच्या नेतृत्वाने संधी दिली म्हणून मी राज्यसभेवरती गेलो. मला आठवतं आहे की 2020 त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता. 2020मध्ये मी राज्यसभेवरती गेलो आणि तेव्हापासून माझी पिरियड जो 6 वर्षाचा असतो, साधारण 3 एप्रिल 2020 ते 2 एप्रिल 2026 हा माझा 6 वर्षाचा पिरियड होता. मध्ये देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय JP नड्डाजी, भाजप नेते अमितभाई शहा यांच्या नेतृत्वामुळे यांनी आणि केंद्राचे नेते आणि राज्याचे नेते यांनी दोन्हींनी मला संधी दिली आणि 7 जुलै 2021ला मी मंत्रिपदाची शपथ घेतली. मी 3 वर्ष या देशाचा अर्थराज्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेला आहे. आता त्याला 5 वर्ष पूर्णच होत आहेत, आता जुलै चालूच आहे. खरं तर हा प्रवासही खूप रंजक आहे. सर्वात मोठा आता तुम्ही उल्लेख केला की वैधानिक विकास महामंडळाची पण संधी तुम्हाला मिळाली. त्या काळात तुम्ही जायकवाडीच्या जे सोलार पॅनल आहे किंवा त्याविषयी तुम्ही कार्य केलं आहे. तर 2 वर्षाचा जो कार्यकाळ भेटला वैधानिक विकास महामंडळाचा तो कसा राहिला आणि आत्ता त्यानंतर कोणी अध्यक्ष दिसत नाही आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? मागासलेल्या भागामध्ये विकास व्हावा म्हणून घटनेच्या कलमानुसार तरतूद आहे. मराठवाडा हा मागासलेला भाग आहे. मराठवाडा असेल, विदर्भाचा असेल, विकास व्हावा म्हणून मराठवाडा वैधानिक विकास मंडळ, विदर्भ विकास मंडळ आणि रेस्ट ऑफ द महाराष्ट्र असे 3 मंडळ साधारण 1992ला स्थापन झाली होती. मला या मंडळाचा अध्यक्षपद, ज्याला कॅबिनेट मंत्री स्टेटस आहे, दर्जा आहे, हे भूषवण्याची संधी मिळाली. अर्थात त्यावेळेस बजेट काही नव्हतं, पण तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना मी भेटलो आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक मंडळाला 50-50 कोटी रुपये दिले होते. यामध्ये विशेषतः आपला बॅकलॉग कशामध्ये आहे, मराठवाड्याचं मागासलेपण पण कशामध्ये आहे, इरिगेशनमध्ये आहे, शिक्षणात आहे, आरोग्यात आहे, रोजगारात आहे, कुठल्यात आहे, याचा आम्ही अभ्यास केला. ते आम्ही महाराष्ट्र शासनाला पाठवलं आणि तेच आम्ही नंतर केंद्राकडे गेलं आणि विशेष निधी विशेषतः इरिगेशनसाठी, इरिगेशनचा बॅकलॉग कसा कमी होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आपण जायकवाडी धरणावरती म्हणलात की जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी एक मोठी संधी आहे इरिगेशनसाठी. म्हणून जायकवाडी धरणावरती फ्लोटिंग सोलार करता येईल का, तेव्हा मी अभ्यास केला, सातत्यानं अभ्यास केला. नंतर मी केंद्रामध्ये राज्यसभेवरती गेलो, केंद्रामध्ये मंत्री झालो आणि मग ते धरणाचं सध्या तरी तो फ्लोटिंग सोलरचा प्रोजेक्ट साधारण 8 ते 10 हजार कोटीचा मंजूर झालेला आहे. फक्त महाराष्ट्र शासनाबरोबर PPA करायचा राहिलेला आहे. म्हणजे आता तो पूर्णत्वास येणार? पूर्णत्वास येईल. ओके. बरं, आता हे सोलारचं तुम्ही वैधानिक विकास महामंडळ असतानाही काम केलं आहे. त्यानंतरची जी स्थिती आहे वैधानिक विकास महामंडळाची, त्याकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला आढळतं आहे. मराठवाड्याचा विकासही त्यामुळे कमी होताना दिसतोय. आता काय पुढं करता येईल? काय झालं, 2019ला महाराष्ट्रामध्ये जनतेने महायुतीला प्रतिसाद दिला, निवडून दिलं. पण उबाटा सेनेचे प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. नेमकं त्याच वेळेस मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचा मुदत संपली. प्रत्येक 5 वर्षांना केंद्राकडे प्रस्ताव पाठवला पाहिजे. तो त्या सरकारने म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारने तो प्रस्ताव पाठवला नाही, म्हणून वैधानिक विकास मंडळाला त्यावेळेस परमिशन मिळाली नाही. आता मी 2 दिवसापूर्वीच वाचलं की या सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्यातला परमिशन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आता ती मिळणार आहे असं? मिळण्याची शक्यता आहे. मी त्यात ॲडमिनिस्ट्रेशनवर नाही आहे. ओके. आता मराठवाड्याचा रेल्वे प्रश्नही गंभीर आहे. तुम्ही सातत्याने त्यावर आवाज उचलला, आम्ही सातत्याने रेल्वे प्रश्नावर आवाज उचलतोय. अनेक व्हिडिओजच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु संभाजीनगर ते भुसावळ रेल्वेसाठी तुम्ही आग्रही होतात आणि तुमचं प्रयत्न चालू आहे. रेल्वे ही सर्वसाधारण कॉमन जनतेची वाहिनी आहे. बरोबर. म्हणजे हजारो प्रवासी रेल्वेतून, मध्यमवर्गीय असतील, गरीब असतील, रेल्वेतून प्रवास करतात आणि त्यांना पाहिजे त्या ठिकाणी जातात.
मराठवाड्यामध्ये जशी पाहिजे तशी रेल्वेची व्यवस्था नाही आहे, पण त्यावर मी मंत्री असताना खासदार असताना भरपूर काम केलं आहे आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी नक्कीच यश मिळेल. मी 2-3 गोष्टी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की या भागामध्ये रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि साधारण 1300 कोटीचं बजेट त्यासाठी मिळवलं आणि मनमाड टू नांदेड सध्या पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. आत्ता सध्या एकच ट्रॅक आहे, डबलीकरण व्हावं म्हणजे दुसरी ट्रॅक असावी त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्याचं मनमाड टू छत्रपती संभाजीनगर हे टेंडर निघालं आहे, सध्या काम आहे आणि संभाजीनगर टू परभणी हे टेंडरसाठी म्हणजे जागा ॲक्वायर करण्यासाठी ॲडव्हर्टाईज निघाली आहे. म्हणजे ते सुद्धा डबलीकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे पिटलाईन हा शब्द बऱ्याच लोकांना माहीत नसतो. पिटलाईन म्हणजे रेल्वेचं वर्कशॉप. रेल्वे इथं आल्यानंतर त्याची स्वच्छता व्हावी, त्याचं वर्कशॉप नट टाईट करणं, अजून तपासून घेणं, वर्कशॉप इथं नव्हतं. मी मागणी केली, रेल्वे ते पिटलाईन मंजूर झाले. जवळजवळ आता एखाद्या महिन्यात त्याचं उद्घाटन होऊ शकतं. पिटलाईन इथं आणलेली आहे. त्याहीपेक्षा आधुनिक रेल्वे स्टेशन व्हावं प्रधानमंत्री मोदी साहेबांची संकल्पना होती. देशामध्ये जवळजवळ 1300 रेल्वे स्टेशन्स आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. या 1300मध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल ते आम्ही टाकलं. 350 कोटी रुपये या रेल्वे स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी दिलेले आहेत. आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, आपल्या जनतेसमोर सांगायला मला आश्चर्य वाटेल, ज्या रेल्वेच्या ट्रॅक चाललेल्या आहेत अशा 7 ठिकाणी त्याच्यावर जवळजवळ 40,000 स्क्वेअर फीटचा आम्ही त्याच्यावरती एक स्लॅब टाकून त्याच्यावर कॅफेटेरिया बनवतो आहे. जसं एअरपोर्ट आहे त्याच धर्तीवरती रेल्वे स्टेशन इथलं होतं आहे. त्याहीपेक्षा संभाजीनगर शहर उत्तरेकडे जास्त वाढलेलं आहे आणि सध्या रेल्वे जायला फक्त उत्तरेकडूनच एंट्री आहे. पण साऊथ साईडला अर्थात कांचनवाडी असेल, नक्षत्रवाडी असेल, पैठण असेल या भागातून लोकांना इकडे येता यावं बीड बायपासच्या तिकडून, म्हणून त्या बाजूला सुद्धा आम्ही स्टेशन बांधलेलं आहे. म्हणजे दोन्हीकडून लोकांना मध्ये जाता येईल लोकांना. तर ह्या सगळ्या गोष्टी रेल्वे स्टेशन केलेले आहे. त्याहीपेक्षा कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून छत्रपती संभाजीनगर टू पुणे याची मागणी मी केली. त्यावेळेस सर्वे झालेला आहे, त्याचं DPR तयार झालेलं आहे आणि लवकरच तो DPR मंजूर होईल. साधारण इथून म्हणजे रेल्वे स्टेशनपासून दौलताबाद केल्यानंतर दौलताबादहून आंबेलोवळे पहिलं गाव येतं, नंतर गंगापूर येईल, असे 13 स्टेशन करून नगर आणि नगर ते पुणे हे सुद्धा त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी संभाजीनगर टू पुणे नंबर 1, संभाजीनगर टू कन्नड टू चाळीसगाव ही दुसरी रेल्वेसाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी रेल्वे मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी, माननीय नितीनजी गडकरी यांच्याबरोबर बैठक घेतली आणि तिथं जो आट्रम घाट आहे, आट्रम घाटामध्ये ट्रान्सपोर्ट म्हणजे व्हेकल्स म्हणजे बसेस वगैरे आणि रेल्वेसाठी एकच बोगदा करता येईल का, एकाच लाईनला करता येईल का, त्यासाठी 2-3 मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगमध्ये काही उद्योजक विशेषतः राम भोगलेजी, विवेकजी देशपांडे हे आले होते आणि आम्ही त्यासाठी अभ्यास केला. पण रेल्वेसाठी लागणारा बोगदा हा 17 किलोमीटरचा आहे, बसेससाठी लागणारा बोगदा फक्त 5 किलोमीटरचा आहे. म्हणून 2 बोगदे वेगळे करून नवीन रेल्वे लाईनसुद्धा सध्या सर्वे चालू आहे. छत्रपती संभाजीनगर टू कन्नड टू चाळीसगाव. तिसरी रेल्वे लाईन जी आपल्याकडं माहीत आहे नॅशनल हायवे सोलापूर टू धुळे आहे. याच धर्तीवरती शेंद्रा टू बिडकीन DMIC एरिया झालेला आहे. या DMIC एरियामध्ये सुद्धा रेल्वे असावी म्हणून शेंद्रा टू बिडकीन, बिडकीन टू पैठण आणि पैठण टू गेवराई, गेवराई टू बीड आणि बीड टू सोलापूर असं सुद्धा सर्वे चालू आहे. ह्या 3 रेल्वे लाईनचा आमचा सर्वे चालू आहे. याहीपेक्षा आपण जर पाहिलं तर रेल्वेमध्ये रेल्वेचा कारभार व्यवस्थित व्हावा म्हणून वेगवेगळे झोन्स असतात. ह्या झोन्समध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. आपला एरिया निजाम राज्यामध्ये होता म्हणून कंट्रोल नांदेडहून केलं जातं. आज रेल्वेचे अधिकारी नांदेडला बसतात. पण एकंदरीत जर पाहिलं तर मुंबई, पुणे, लातूर आता इकडे आहे आणि याचबरोबर भुसावळ इकडे आहे. म्हणजे असा मध्येच भाग गेलेला आहे.
संभाजीनगर म्हणून मी दुसरी मागणी केलेली आहे. संभाजीनगरला या नवीन रेल्वे लाईन झाल्यानंतर काम वाढेल आणि संभाजीनगरला वेगळं झोन करा. संभाजीनगरचा वेगळा झोन करून हा संभाजीनगरचा झोन हा सेंट्रल रेल्वेमध्ये टाका, साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये नको आहे. बरोबर. कारण साऊथ सेंट्रल रेल्वेला आम्हाला काही शेकडो किलोमीटर दूर आहे. आम्हाला हैदराबाद असेल किंवा बेंगलोर असेल तर आम्हाला ते साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये टाकण्यापेक्षा सेंट्रल रेल्वे म्हणजे मुंबईची आमची कनेक्टिव्हिटी असावी यासाठी हे केलं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जी आमची वेगवेगळ्या रेल्वेच्या कनेक्टिव्हिटी आहेत, संभाजीनगरहून बिहारला वेगळी रेल्वे असावी, या मार्गावरून संभाजीनगरहून तिरुपतीला वेगळी रेल्वे जावी, संभाजीनगरहून गुजरात, सुरत आणि अहमदाबादला रेल्वे जावी आणि वंदे भारत ट्रेन चालू करावी इथून. त्यासाठी सुद्धा आमची मागणी आहे. मी 2 दिवसापूर्वीच माननीय अश्विनी वैष्णवजी यांना पत्र लिहिलेलं आहे आणि लवकरच मी त्यांची भेट घेणार आहे. खरं तर कौतुक आहे, तुम्ही रेल्वेसाठी एवढं मोठं योगदान दिलं आहे. परंतु पिटलाईनचा तुम्ही आत्ता उल्लेख केला. पिटलाईन संभाजीनगर, त्याच्यानंतर ड्रायपोर्ट आहे, ड्रायपोर्ट पण दौलताबादला व्हावा ही मागणी आहे. दुहेरीकरणाचाही मार्ग तुम्ही सांगितला, ही कनेक्टिव्हिटी पण होती आहे. आता तुम्ही जो झोनचा उल्लेख केला आहे संभाजीनगरमध्ये, जसं साऊथमध्ये 3 झोन, आता तिसराही झोन होऊ लागला आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी 2 झोन आहे. परंतु आपल्या नांदेडच्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ अधिकारी असतात आणि त्यांची मक्तेदारी अशी असते की मराठवाड्याला ते दुय्यम स्थानात दर्जा देत आहेत. आता मराठवाड्यावर हे होणारा अन्याय आहे, यासाठी अनेक खासदारांना एकत्र करून आता तुम्ही अश्विनी वैष्णव सोबत तुमचे चांगले मैत्रीचे पूर्ण संबंध आहे, नरेंद्र मोदी सरांसोबत आहे, अमित शहा सरांसोबत आहे, ते आमचे नेते आहेत. तर सर्वांसोबत तुमचे एवढे चांगले संबंध आहेत, तर सर्व जेवढे काही मराठवाड्याचे खासदार आहेत, मग राजकीय म्हणजे विचारसरणी कोणती असो, त्या सर्व खासदारांना एकत्र करून जर का मराठवाड्यासाठी जर आवाज बुलंद केला तर एक कौतुकास्पद काहीतरी वेगळं होईल. काही दिवसापूर्वी संभाजीनगरचे अनंत बोरकर म्हणून आहेत, जालन्याचे फिरोजभाऊ भाई आहेत, बीडचे सोनी म्हणून आहेत, हे वेगवेगळ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांची काम करणारी कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. ते मला भेटले आणि त्यासाठी आम्ही लवकरच रेल्वे परिषद मराठवाड्याच्या विकासासाठी, मराठवाड्यातील रेल्वेचे प्रॉब्लेम्स, मराठवाड्यातील रेल्वेचा विकास यासाठी आम्ही लवकरच रेल्वे परिषद संभाजीनगरला घेतो आहे. साधारण 200च्या आसपास लोक राहतील. त्यात वेगवेगळे तज्ज्ञ बोलून एक निवेदन तयार करून अश्विनी वैष्णव माननीय रेल्वे मंत्री यांची आम्ही भेट घेणार आहोत. निश्चितच त्यामुळे काहीतरी मराठवाड्याच्या रेल्वेच्या विकासात भर पडा. सर्वात महत्त्वाची मुद्दा म्हणजे नवीन रेल्वे लाईन, तुम्ही जे आत्ता बोललात की सुरत कनेक्टिव्हिटी, अहमदाबाद कनेक्टिव्हिटी, आणि सर्वात महत्त्वाचा जो आत्ताचा मुद्दा आहे जो रोटेगाव ते पुणे तुम्ही जो आत्ता होणार आहे त्याविषयी तुम्ही प्रयत्न करतायत. येणाऱ्या रोटेगाव ते पुणे नाही आहे, छत्रपती संभाजीनगर टू पुणे. मग त्यात रोटेगावपासून नाही, रोटेगाव खूप लांब गेलं, वैजापूरला, तुम्हाला माहित नाही. रोटेगाव हे वैजापूरमध्ये येतं. रोटेगाव म्हणजेच वैजापूर, तेवढं लांब जायची गरज नाही. इथं दौलताबाद पासूनच इकडे जाणार. अच्छा, इकडनं नवीन रोड. येस, त्याचा सर्वे पण चालू झाला आहे म्हणजे आता झाला. 3 सर्वे लागतात रेल्वेची मंजुरी करायला. एक असतो तो लोकल सर्वे असतो, एक एअर सर्वे असतो आणि फिजिबिलिटी सर्वे असतो. तिन्ही झालेत, DPR तयार होत आहे. ओके. आता रेल्वेबद्दल तुम्ही एवढं मोठं योगदान दिलं आहे, आता सर्व त्याच्यानंतर तुम्ही बैठकसुद्धा करतायत. आता तुमचा तो अनुभव जो आहे अर्थ राज्यमंत्रीचा, तो कसा राहिला? आणि कारण तुम्ही स्वतः बजेट म्हणजे देशातलं बजेट देण्याच्या योगदानात कार्य केलं आहे, तो अनुभव कसा? देशाचं बजेट अगदी करण्यापासून ते जनतेला आणि पार्लमेंटला प्रेझेंट करण्यापर्यंत मी 3 वर्षे मला संधी मिळाली. मला आपल्यासमोर नमूद करावं असं वाटतं, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती खूप सुधारलेली आहे. भारत देश 11व्या नंबरवरून आता 4थ्या नंबरला आला आहे. लवकरच 3ऱ्या नंबरला आर्थिकदृष्ट्या येईल. 2014 साली प्रधानमंत्री मोदी साहेबांनी शपथ घेतली, त्यावेळेस देशाचं बजेट 16 लाख कोटी होतं. आत्ता देशाचं बजेट जवळजवळ 50 लाख कोटी आहे. हे 50 लाख कोटी कसे हे करायचे हे ऑलरेडी त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स हे मंत्रालय आहे, तिथं मोठे अधिकारी बसलेले असतात आणि अर्थात ते आणि मिनिस्ट्री हे दोन्ही मिळून हे काम करत असतात. हा खूप मोठा विषय आहे. बजेट बनवण्याच्या अगोदर वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांची बैठक होते. समजा ॲग्रिकल्चर सेक्टरचं बजेट कसं असावं, तर देशातले 100 ॲग्रिकल्चर जे आहेत सायंटिस्ट आहेत त्यांच्याबरोबर चर्चा होते. समजा उद्योग क्षेत्राचं बजेट कसं असावं, हेल्थ सेक्टरचं बजेट कसं असावं, तर ह्या सगळ्या तज्ज्ञ लोकांची बैठक डिपार्टमेंट घेत असतं, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स.
त्यांच्याकडून ज्या काही सूचना येतात त्या सूचनेचं संकलन केलं जातं. नंतर त्यावर मंत्री आणि सेक्रेटरी बसतात आणि त्याच्यावरती एक रफ बुक बसतं. नंतर माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या समोर ते प्रेझेंट होतं. ते प्रेझेंट झाल्यानंतर मग त्यातून काही शेवटच्या क्षणी निष्पन्न होतं की चांगलं बजेट कसं होईल. आणि आपण सर्वांनाच माहीत असेल की बजेट करत असताना जे बजेट फुटू नये म्हणून जवळजवळ 25 ते 30 लोक जे बजेट बनवणारी आहेत त्यांना बंद करून ठेवलेलं असतं. आणि नंतर शेवटच्या दिवशी मॅडम म्हणजे फायनान्स मिनिस्टर मॅडमकडे त्याची चावी असते. त्यांना उघडल्यानंतर एक हलवा प्रोग्राम असतो. हलवा प्रोग्राम होतो, त्यांना मिठाई दिली जाते आणि मग ते बजेट बाहेर येतं. आणि बाहेर येत असताना सुद्धा अगोदर बजेट माननीय राष्ट्रपतीच्या त्या दिवशी सकाळी त्यांना जाऊन नमूद केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. नंतर माननीय प्रधानमंत्री यांना बोललं पाहिजे, कॅबिनेटची परमिशन घेतली पाहिजे आणि नंतर बजेट पेश होतं. हे बजेट प्रोसेस आहे. इकॉनॉमिकल सर्व्हेबद्दल काय सांगाल? कारण ते मागच्या वर्षीचा जो लेखाजोखा असतो त्याबद्दल काय सांगाल? आणि हा जो तुमचा अनुभव होता त्याविषयी तुमचं म्हणजे काय आता मराठवाड्याचं रेल्वे बजेट पहिले वेगळं, म्हणजे विशेषतः रेल्वे बजेट वेगळं असायचं, नंतर एकत्र झालं, त्याविषयी रेल्वे बजेट वेगळं करणं, बजेट संध्याकाळी प्रेझेंट करणं ही इंग्रजांची पॉलिसी होती. ती पॉलिसी बदलून साधा बजेट संध्याकाळी 5 वाजता करा. कारण सकाळी 11 वाजता नव्हतं, कारण तिकडे सकाळी तिथे 6 वाजलेले असायचे. कुठे? इंग्रजांच्या काळात. तर ते 6 वाजताना म्हणजे ते उठलेले नसायचे, म्हणून त्यांनी संध्याकाळी 5ला बजेट करा. मग प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सगळ्या चालीरूढी, भारत हा स्वतंत्र देश आहे, आमचा विचार स्वतंत्र आहे म्हणून हे सगळं बंद करून टाकलं. बरोबर. आणि पहिल्यासारखं म्हणजे त्याच योजने आता उलट यांना फ्रीडम दिलेलं आहे रेल्वे मंत्री आणि रेल्वे डिपार्टमेंट. समजा बजेट 2.5 लाख कोटी आहे, 2.5 लाख कोटी कसे खर्च करायचे हे रेल्वे मंत्रालय ठरवतं, त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही. म्हणून हा खूप चांगला मोठा अनुभव. आणि आता येणाऱ्या काळात 1 तारखेपर्यंत 1 जानेवारीपर्यंत येईल, म्हणजे हळूहळू ते आता करत आहेत. येस, तो एक अनुभव आहे. कारण तर चर्चा खूप मोठी आहे, मराठवाड्यावर तुमचं कामही मोठं आहे, एवढा एका एपिसोडमध्ये होणं शक्य नाही, वेळेचंही बंधन आहे. खरं तर आत्ता येणाऱ्या काळात मराठवाड्याकडे कशा पद्धतीने तुम्ही बघता आणि येणाऱ्या काळात मराठवाड्याचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे की मराठवाडा हा आम्हाला दुष्काळमुक्त करायचा आहे, मराठवाड्याला मी दुष्काळमुक्त करणार आहे. म्हणून पश्चिम वाहिनीमध्ये वाहून जाणारं पाणी म्हणजे इगतपुरीच्या डोंगरातून जे समुद्राला वाहून जाणारं पाणी साधारण 60 TMC पाणी असतं, तर ते इकडं कसं येईल गोदावरी खोऱ्यामध्ये, त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही कालच जर न्यूज वाचली असेल तर 10 TMC पाणी जे नर्मदामध्ये होतं ते नंदुरबारला येणार असं काल बातमी होती. तर हे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल आणि मराठवाड्याचा मागासलेपणा पण दूर होईल. याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. छत्रपती संभाजीनगरला DMIC आहे. या DMICमध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ 1 लाख कोटीचे उद्योग आलेले आहेत. आज बिडकीन एरियामध्ये 2500 एकर जमीन घेतली उद्योजकांनी. आता जमीन कमी पडते म्हणून केंद्र आणि राज्य शासन मिळून जवळजवळ 8000 एकर जमीन घेत आहेत. तर वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याचा विकास कसं होईल, मराठवाड्यामध्ये इरिगेशन कसं वाढेल, मराठवाड्यांच्या उद्योग आल्यानंतर जनतेला रोजगार कसा मिळेल, मराठवाड्याचे रस्ते चांगले कसे होतील, मराठवाड्यातलं एज्युकेशन चांगलं कसं होईल, हे सर्व माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात होतं आहे. येणाऱ्या काळात वेगळा एक चांगला सक्षम मराठवाडा होईल याबद्दल शंकाच नाही. सर्वांना उत्सुकतेचा प्रश्न आहे, येणाऱ्या लोकसभेत भागवत कराडजी लोकसभा लढवतील का? मी तर 2024च्या लोकसभेला प्रयत्न केला होता. माझी पूर्ण तयारी झाली होती. वारंवार पक्षाकडे मी मागणी केली, पण शेवटी आमची मैत्री शिवसेनेबरोबर आहे. ही जागा शिवसेनेने लढली असल्यामुळे शिवसेनेला जागा ती गेली आणि संदीपानजी भुमरे उमेदवार झाले. पण प्रधानमंत्री मोदी साहेबांना प्रधानमंत्री करायचं होतं म्हणून भारतीय जनता पार्टीनं स्वतःच उमेदवार समजून आम्ही काम केलं आणि संदीपानजी भुमरे यांना निवडून आणलं आहे. फ्युचरमध्ये काय मला माहीत नाही. आणि महानगरपालिकेत सगळ्यात जास्त जागा आपल्या आहे, जिल्हा परिषदमध्ये सगळ्यात जास्त जागा आहे. आता प्रत्येक ठिकाणी भाजपच नंबर 1 वर असल्यामुळे लोकसभेचं तिकीट द्यायला हरकत नसावी असं त्याच्याबद्दल आम्ही कॉमेंट करू शकत नाहीत. शेवटी पक्ष संघटना ही महत्त्वाची असते. पक्ष जो निर्णय घेईल
तर तोच महत्त्वाचा असतो. म्हणून येणारी 2029ची लोकसभा कोण लढवेल हे माहीत नाही. बरं, जाता जाता जनतेला काय संदेश द्याल? जनतेला एकच संदेश देऊ इच्छितो की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये विकसित भारताचा संकल्प त्यांनी केलेला आहे. 140 कोटी भारतीय यांनी एकत्र येऊन आपापल्या भागाचा विकास कसा होईल, समाजाचा विकास कसा होईल, समाज उपयोगी कामं कसे होतील ते करण्याची गरज आहे. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा सुद्धा विकास माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वात होतो आहे. वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येत आहेत. म्हणून हे डबल इंजिन सरकार, केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार आणि आता महानगरपालिका, आपली महानगरपालिका, मला प्रश्न माहीत आहे महानगरपालिकेचे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. म्हणून हे ट्रिपल इंजिन सरकार असल्यामुळे आपलं विकास नक्कीच होईल आणि पुढचं विकसित महानगर छत्रपती संभाजीनगर एक मोठं शहर म्हणून उदयास येणार, हेच मी जनतेला सांगू इच्छितो. पण आपली पण जबाबदारी आहे. जसं घटनेने आपणाला काही अधिकार दिलेत, पण घटना त्याच वेळेस तुमचे कर्तव्य पण सांगते. म्हणून मी जनतेला एवढंच सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा एक जबाबदार नागरिक झालं पाहिजे. एक जबाबदार नागरिक म्हणून एक कर्तव्य आपलं काय आहे हे समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा, हा माझा संदेश. निश्चितच, कारण ही चर्चा न संपणारी आहे. अभ्यासपूर्ण असे डॉक्टर कराड सर आहेत. पुढच्या एपिसोडमध्ये त्यांच्याकडनं काय काय अपेक्षित आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की येणाऱ्या काळात त्यांच्याकडनं खूप मोठे कार्यसुद्धा करायचे आहेत आणि आता अनेक कार्य त्यांचे चालू आहे. त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटलं तेही तुम्ही निश्चित कळवा. आणि खरंच खूप अमूल्य वेळ दिला सर. आणि तुमचं मराठवाड्याचं प्रेम सर्वांना ज्ञात आहे. रेल्वे प्रश्न असेल किंवा तुम्ही जे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ असताना जे काही कार्य केलं आहे, 6 वर्षाच्या काळामध्ये मी बरीच कामं केलेली आहेत. एक रेल्वे प्रश्न विचारला, मी बरंच काही बोलू शकतो. आपण पुढच्या याच्यात भेटूच. निश्चितच पुढच्या वेळेस वेगळा विषय घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा निश्चितच करणार आहोत. धन्यवाद सर. थँक्यू.